तुमच्या बाबतीत पण असंच होतंय का, की ज्या गोष्टी तुम्हाला मॅनिफेस्ट करायच्या आहेत किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शनने जे साध्य करू इच्छिता, त्या गोष्टी जवळ येऊन तर लांब, पण त्याच गोष्टी दूर चालल्यात. नक्की मॅनिफेस्टेशनमध्ये कुठे चूक होतीये? तुम्ही जे काही करताय ते योग्य करताय, पण तुमची एनर्जी चुकतीये. तुमचे व्हायब्रेशन जे आहेत ते चुकतायत. तुमचा भाव जो आहे तो चुकतोय. मग ही चूक नक्की कोणती आहे? आज आपण सप्रेस्ड आणि एलिव्हेटेड एनर्जी याच्यावरती आपण बोलूयात. तर मी आहे मंदार आणि तुम्ही पाहतात ॲक्ट रायडर्स. मी आधी सांगितलंय की तुम्ही, आम्ही, ह्या वस्तू, हे सगळं काही युनिव्हर्स, हे सगळं एक एनर्जी आहे. याला एक मायक्रोस्कोपमध्ये खूप झूम केलं, एंडपर्यंत झूम केलं, तिथे तुम्हाला इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन व्हायब्रेट करताना सापडतील. आणि आपल्या थॉटची एक फ्रिक्वेन्सी आहे. आपण विचार करतो या गोष्टींची, आपल्या मेंदूमधून त्या बाहेर पडतात आणि त्याच गोष्टी आपल्याकडे अट्रॅक्ट होतात. पण आता तुम्ही म्हणाल की हे तू तर मागच्या वेळेस सांगितलंय, हे बऱ्याचदा सांगितलेलं आहे, बरेचसे लोक माझे लाईव्ह बघायचे, त्यांनाही माहिती आहे. मग आमचं चुकतंय कुठं? कारण आपण ज्या एका फ्रिक्वेन्सी व्हायब्रेट करतो, तीच फ्रिक्वेन्सी या युनिव्हर्सचा आवाज असतो. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की तुम्ही या युनिव्हर्स सोबत कसं बोलाल? ए युनिव्हर्स, मला ना 1 कोटी रुपये पाहिजेत. ए युनिव्हर्स, मला ना ही कार पाहिजे. असं म्हणून तुम्ही त्याच्यासोबत संवाद नाही साधू शकत. म्हणजे जर तुम्हाला कुत्र्याला जवळ बोलवायचं असेल, तर त्यासाठी तुमचे एक वेगळं काहीतरी आपण वेगळ्या प्रकारे बोलवतो. मांजरीला फिसफिस करून वेगळ्या प्रकारे बोलवतो. त्याच प्रकारे या युनिव्हर्स सोबत बोलायची भाषा सुद्धा वेगळी आहे. तर तुमची भाषा तुम्ही तुमच्या भाषेत सांगितलं, तुमच्या भाषेत विचार केला, तर त्याच्यापर्यंत ते पोहोचणार नाही. त्याच्या मागे तुमचे व्हायब्रेशन चेंज होतात, ते व्हायब्रेशन त्याच्यापर्यंत पोहोचतात. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की सप्रेस्ड आणि एलिव्हेटेड असे 2 प्रकारचे जे आहे त्या एनर्जीज असतात. फक्त 2 प्रकारचे. जसे 7 सूर असतात, त्या 7 सुरांमधून असंख्य गाणी त्या ठिकाणी आपल्या समोर आली, करोडो गाणी आपल्या समोर आली. तसंच या 2च भावांमधून आपल्याकडे जे काय अट्रॅक्ट होणार आहे ते अट्रॅक्ट होणार आहे. आता चूक नक्की कुठे होती? ज्यावेळेस तुम्ही युनिव्हर्सला म्हणतात की मला एवढे एवढे पैसे हवे आहेत, मला अमुक अमुक ब्रँडची एक गाडी हवी आहे, तर इथे सगळ्यात मोठी चूक हीच आहे की तुम्ही त्याच्याकडे जे मागताय त्याच्या मागची एनर्जी चुकीची लागते. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही त्याला म्हणालात की मला 1 कोटी रुपये पाहिजेत, तर त्याला त्याच्या मागच्या फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशन्स मधून हे समजतं की तुमच्याकडे 1 कोटी रुपये नाहीयेत. मला ही कार हवी आहे, त्याला मागे व्हायब्रेट तुम्ही या गोष्टीने होताय की तुमच्याकडे कार नाहीये, म्हणजे तुम्ही लॅकच्या एनर्जीने व्हायब्रेट होताय. म्हणजे तुमच्याकडे कमी आहे या एनर्जीने व्हायब्रेट होताय आणि ती एनर्जी गणली जाते, काय म्हणतो आपण, ती मोजली जाते त्या ठिकाणी लो फ्रिक्वेन्सीमध्ये. म्हणजे सप्रेस आणि एलिव्हेटेड मधल्या लो फ्रिक्वेन्सीमध्ये त्या ठिकाणी ती सप्रेस फ्रिक्वेन्सीमध्ये ती त्या ठिकाणी मोजली जाते. आणि त्याच्यामुळे तुम्ही जर ती कार मागत असाल, जर पैसे मागत असाल किंवा अनेक काही गोष्टी असतील वेगळ्या ज्या मागत असाल, तर ते तुम्हाला मिळणं थोडं अशक्यच होईल. आणि उलट तुमच्या आयुष्यामध्ये लो फ्रिक्वेन्सीवरती व्हायब्रेट होणाऱ्या गोष्टी अट्रॅक्ट होतील. आता इथे प्रॉब्लेम काय होतो? युनिव्हर्सला लॅकची एनर्जी जाते आणि लॅकची एनर्जी ज्यावेळेस त्याच्याकडे जाते, त्यावेळेस युनिव्हर्सला हे नाही समजत की याला लॅक नको आहे. त्याला असं वाटतं की हा जो पर्टिक्युलर पर्सन आहे, हा किंवा पर्सन म्हणा, त्याच्यासाठी आपण पर्सन, सजीव निर्जीव सगळं सेम आहे. त्याला काय वाटतं, ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट या फ्रिक्वेन्सी व्हायब्रेट करते, म्हणजे ह्याच्याकडे ह्याच गोष्टी अट्रॅक्ट पाहिजेत. म्हणून युनिव्हर्स तुमच्याकडे लॅकवाल्या गोष्टी अट्रॅक्ट करून देतो. आणि जर तुमच्याकडे पैशाची कमी आहे, ती अजूनच कमी तयार होते. मग आता ह्याच्यावरती करायचं काय? त्यापेक्षा महत्वाचं असं आहे की सप्रेस्ड आणि एलिव्हेटेड या 2 एनर्जी बद्दल थोडंसं जाणून घेऊया. सप्रेस्ड एनर्जी म्हणजे काय? म्हणजे तुम्ही म्हणता की सगळं ठीक होईल, पण आतून तुम्ही घाबरलेले असता. बाहेरून तुम्ही दाखवता बरंचसं की पॉझिटिव्ह आहे, पण आतून तुम्ही निगेटिव्ह असता. तर या सगळ्या एनर्जीवरती ज्यावेळेस तुम्ही व्हायब्रेट होता, तर त्याला सप्रेस्ड एनर्जी म्हणते. आणि एलिव्हेटेड मध्ये काय, की तुम्हाला काही होऊ देत, तुम्हाला विश्वास असतो, 100% गॅरंटी असते, खात्री असते, त्यावेळेस ती एनर्जी एलिव्हेटेड मध्ये जाते. म्हणजे कसं, जसं की तुम्ही देवाला काहीतरी मागताय, मंदिरात जाऊन काहीतरी मागताय, तर त्यावेळेस कदाचित तुमची एनर्जी थोडीशी वेगळी पण लावू शकते. काहींना असं वाटू शकतं की नाही, देव 100% मला देणार, काहींना असं वाटू शकतं यार नाही देणार. पण एक छोटा मुलगा ज्यावेळेस आपल्या आई वडिलांकडे गोष्ट मागतो, मला पप्पा ते चॉकलेट पाहिजे, आणि ज्यावेळेस पप्पा त्याला म्हणतात हो मी देतो, किंवा ज्या पण गोष्टी असतील, त्यावेळेस त्याच्या आत जी व्हायब्रेशन असतात ती अशी असतात की माझे जे पॅरेंट्स आहेत ते मला देणारच. त्यावेळेस तो एक एलिव्हेटेड एनर्जीवरती असतो, त्यावेळेस तो एक उच्च फ्रिक्वेन्सीवरती असतो, आणि त्याच्यामध्ये ती श्युअरिटी असते की मला ही गोष्ट मिळणारच आहे. ज्यावेळेस तुम्ही युनिव्हर्सकडे म्हणता की मला 1 कोटी रुपये पाहिजे, आणि जर तुमच्या आत लॅकचा भाव आहे, आणि जर तुम्हाला भीती आहे की भीती असेल किंवा काही असेल की बाबा युनिव्हर्स देईल की नाही, हा चमत्कार होईल की नाही, कसं होईल, काय, अनेक चिंता तुमच्याकडे आल्या, तर तुमची एक गोष्ट जी तुम्ही त्याच्याकडे मागता, त्याच्या मागे तुम्ही असंख्य निगेटिव्ह गोष्टींचा विचार करता, आणि त्यामुळे तुमचा जो भाव आहे तो चुकतोय. पण आता मग युनिव्हर्सकडे मागायचं कसं? हा एक मोठा प्रश्न तुमच्यापुढे पडला असेल की बाबा काय करायचं मग आता, मला पैसा हवा आहे, असं जर मी युनिव्हर्सला म्हटलं, तर युनिव्हर्स तर मला देणार नाही. तर मग तुम्ही युनिव्हर्सला हे फील करून द्या की तुम्ही किती श्रीमंत आहात.
कसं लाख मोलाचं शरीर तुमच्याकडे आहे. तुमच्याकडे जे पण पैसे असतील, तुमच्या अकाउंटमधला बॅलन्स असेल, काही पण असेल, त्या गोष्टीसाठी धन्यवाद करा. तुम्ही सांगा की मी खूप श्रीमंत आहे. और दुसरी गोष्ट, जर तुम्ही खूप स्ट्रॉंग माइंडवाले असाल, खूप स्ट्रॉंग माइंडवाले जे लॉ ऑफ अट्रॅक्शन करतात, खूप हाय लेवलचं करतात. ते कसं की माझ्याकडे BMWची मला ही कार घ्यायची, तर ती कार ती इमॅजिन करून युनिव्हर्सला दाखवतात की या कारमधून मी माझ्या घराच्या बाहेर मी आलेलो आहे. मी अमुक स्टोअरमधून मी जे पण असेल शोरूममधून मी ती घेतली. माझी डिलिव्हरी झाली. त्यांनी माझ्या हातात चावी दिली. ते प्रत्येक क्षण जे आहे ना, ते झोपायच्या आधी इमॅजिन करतात किंवा मॅनिफेस्ट करतात किंवा असं झालंय, ते झालंय. त्या कारमध्ये मी बसलोय. त्या कारमधला तो स्मेल मला येतोय. मला असंख्य मेसेजेस येत आहेत. ती एक छोट्या डिटेल्स असतात ना, ती कार घेतल्यानंतर तुमच्या लाईफमध्ये काय होईल. आता तुमच्याकडे खूप इझी आहे. AI प्लॅटफॉर्म ChatGPTला तुम्ही विचारलं किंवा कार घेतल्यानंतर ॲक्च्युअल पर्सनच्या लाईफमध्ये काय होतं, तो सगळ्या गोष्टी अशा डिटेलमध्ये त्याला विचारलं, डिटेलमध्ये देईल. ती फक्त एकदा वाचायचं आणि स्वतःला तिथे इमॅजिन करून फक्त ते इमॅजिन करायचं. भले तुम्ही कानामध्ये कुठलं तरी छान संगीत ऐका. ते संगीत ऐकता तुम्ही त्या गोष्टी इमॅजिन करा. तुम्ही त्या फ्रिक्वेन्सीवरती डायरेक्टली व्हायब्रेट करायला सुरुवात कराल आणि ती गोष्ट तुमच्या लाईफमध्ये येईल. ही कुठली जादू नाहीये. हा युनिव्हर्सल लॉ आहे. या युनिव्हर्सल लॉमध्ये, लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये तुम्ही ज्या फ्रिक्वेन्सीवरती व्हायब्रेट करता, ती फ्रिक्वेन्सी तुमच्यापर्यंत पोहोचते. बऱ्याचशा लोकांना असं वाटेल की अरे, माझ्याकडे खिशात दमडी नाही, मी BMWचा विचार करतोय. काही सांगता येत नाही तुमच्या लाईफमध्ये काय होईल. काही सांगू शकत नाही कोणी. कुठला ब्रिज मिळेल, काय होईल, कसं तुम्ही तिथपर्यंत पोहोचाल. मग बरेचसेच लोक येतात समोर, व्हिडिओ बनवतात की बाबा लॉ ऑफ अट्रॅक्शनमुळे मी हे अचीव्ह केले, ते अचीव्ह केले. माझ्या लाईफमध्ये मी कार किंवा थार घेण्याची माझी ऐपतच नव्हती. पण मी थार बुक केल्यानंतर मी शॉक झालो की मला Facebookमधून 6 लाख रुपयाचं इन्कम झालं. हे खोटी गोष्ट नाहीये. अजूनही मी Facebookमधून त्यावेळेस जे पैसे कमवले 2 महिन्यामध्ये, ते मी नाही कमवले. म्हणजे आता विषय असा झाला की ज्यावेळेस मला थार मी बुकिंग केलं होतं, त्यावेळेस मी जे बुकिंग केल्यानंतर असं होतं की मला घ्यायचं नाही. मी बुकिंग करताना हे विचारत होतो की मी जे 20,000 रुपयाचं बुकिंग केलं होतं, जे 20,000 रुपये भरतोय, मला किती परत मिळतील. म्हणे तुमचे ना 2,000 रुपये कट होतील, बाकीचे तुम्हाला परत मिळतील. म्हटलं ठीक आहे, चल 6 महिन्यानंतर 2,000 कट होणार आहे ना, एवढं काही नुकसान नाही होणार आहे. 2,000 तर मी सहन करू शकतो थारसाठी. म्हटलं 6 महिन्यात जर काही झालं तर ठीक आहे. पण मी थार बुक केल्यानंतर मी ती जागा साफ ठेवायला लागलो. मी त्या गोष्टी इमॅजिन करायला लागलो. थारमध्ये माझ्या फॅमिलीला घेऊन मी इकडे जातोय, तिकडे जातोय, इमॅजिन करायला लागलो. आणि आश्चर्याचं की ज्या दिवशी मी थार बुक केली, त्याच्यानंतर माझं Facebookचं जे मॉनिटायझेशन ऑफ होतं ते चालू झालं आणि त्याच्यानंतर मला ते पैसे यायला लागले. आता हे तुम्ही कावळा बसायला फांदी मोडायला म्हणा, काय म्हणा मला माहित नाही, पण त्याच्यानंतर मला Facebookमधून इन्कम नाही आलंय. मी खरी गोष्ट सांगतो. आणि अशा सगळ्या गोष्टी आहे. सो हे जे आहे, आपल्याला काय कुठून कसं होईल काहीच सांगता येत नाही. त्याच्यामुळे एकदा तुम्ही पॉझिटिव्ह किंवा उच्च फ्रिक्वेन्सीवर अपडेट करायला सुरुवात कराल, त्यावेळेस तुमच्याकडे सगळ्या गोष्टी अट्रॅक्ट होतील. एलिव्हेटेड एनर्जीवरती किंवा उच्च फ्रिक्वेन्सीवरती व्हायब्रेट होण्याचा एक सगळ्यात चांगला मार्ग मी प्रत्येक वेळेस सांगतो की रात्री झोपायच्या आधी ग्रेटफुल राहा. अफर्मेशन्स असतील ते रात्री झोपायच्या आधी किंवा सकाळी उठल्यानंतर जो उठल्या एक 5 मिनिटाचा 10 मिनिटाचा पिरियड असतो, त्या पिरियडमध्ये अफर्मेशन्स करायचे. अफर्मेशन काय हे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे. पण अफर्मेशन्स असतील किंवा चांगल्या गोष्टी असतील, याच्यापेक्षा व्यतिरिक्त वेगळं जाऊन मी तुम्हाला एवढंच म्हणतो की रात्री झोपायच्या आधी 5 मिनिट तुम्हाला ज्या काही गोष्टी तुमच्याकडे आहे ना, रात्री बेडवरती झोपा, डोळे उघडे ठेवा, बंद करा, काय असेल ते असेल. तुमच्याकडे 2 हात आहेत, 2 पाय आहेत, शरीर आहे. या निसर्गाने तुम्हाला फ्रीमध्ये दिले, फ्रीमध्ये दिलेलं आहे. किती मोलाचं, लाख मोलाचं शरीर आहे. जर तुम्हाला कोणी 1,00,000 रुपये दिले असेच फ्रीमध्ये, तुम्ही किती वेळा त्याचे आभार हे कराल. जर कोणी तुम्ही 1,00,00,000 रुपये दिले, तर तुम्ही त्याला कशा प्रकारे ट्रीट कराल, की तुम्ही किती कृतज्ञ राहाल. तर ही जी कृतज्ञता आहे, ती युनिव्हर्सबद्दल का नाही दाखवत, कारण तुमच्याकडे किती चांगलं शरीर दिलंय, तुम्हाला आई वडील दिलेत, तुम्हाला चांगली बायको दिली, तुम्हाला चांगली मुलं दिलीत, अजून काय पाहिजे तुम्हाला आयुष्यामध्ये. तर ज्या वेळेस तुम्ही ग्रेटफुल राहता, ज्यावेळेस तुम्ही थँकफुल राहता, त्याला धन्यवाद करता, त्यावेळेस तुम्ही एका उच्च फ्रिक्वेन्सीवरती, सर्वात उच्चवाली फ्रिक्वेन्सी आहे, त्या फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करायला सुरुवात करता. आणि जर तुम्हाला पैसे पाहिजे किंवा काही गोष्टी असतील, त्या गोष्टी मागायच्या आधी युनिव्हर्स तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये द्यायला सुरुवात करेन. ही एवढी स्ट्रॉंग अशी उच्च फ्रिक्वेन्सी आहे. शेवटी मी इतकंच सांगेन की तुमच्या ज्या फिलिंग्स असतात त्याच फ्रिक्वेन्सीमध्ये कन्वर्ट होतात आणि फ्रिक्वेन्सी जी आहे ती पुढे जाऊन त्या ठिकाणी रियालिटी बनते, पॉझिटिव्हिटी बनते, तुमच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्हिटी आणते, रिअलवाली पॉझिटिव्हिटी आणते. कारण निगेटिव्ह त्याच वेळेस अट्रॅक्ट होईल ज्यावेळेस तुम्ही लो फ्रिक्वेन्सीला असाल. म्हणून फिलिंग्स ज्या आहेत त्या फ्रिक्वेन्सीवरती जातील, फ्रिक्वेन्सी जी आहे ती रियालिटी बनवेल. या गोष्टी ध्यानात नक्की ठेवा. तुम्ही जे मागता ते मिळत नाही, तुम्ही जे आहात तेच तुम्हाला मिळतं. आणि म्हणूनच लॉ ऑफ अट्रॅक्शन मधली जी सगळ्यात मोठी चूक आहे, ती सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला तुमच्या समोर ठेवायची होती. पहिल्यांदा आपण माइंड स्ट्रॉंग करण्यासाठी एक व्हिडिओ केलाय, तो व्हिडिओ जाऊन नक्की पहा. आणि हा जो दुसरा व्हिडिओ आहे, हा डायरेक्टली ती चूक न व्हावी म्हणून मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. पुढे आपण कुठल्या एका माणसाला
जसं बरेचसे लोक म्हणतात की बाबा अमुक अमुक पर्सन मला माझ्या लाईफमध्ये पाहिजे, मी त्याला अट्रॅक्ट करू शकतो का? तर पर्सनला अट्रॅक्ट करू शकतो का? लॉ ऑफ अट्रॅक्शन इथे वर्क करतं का? तर याच्यासाठी पुढचा व्हिडिओमध्ये मी येणार आहे. व्हिडिओच्या सिरीजमध्ये आधीमध्ये वेगळेही व्हिडिओ येतील, पण लॉ ऑफ अट्रॅक्शनची सिरीज ही चालूच राहणार आहे. जसं मी अचीव्ह करतोय माझ्या लाईफमध्ये, तसं प्रत्येकाने अचीव्ह करायला पाहिजे. म्हणून प्रत्येकाचा माइंड स्ट्रॉंग करणं आणि प्रत्येकापर्यंत या गोष्टी पोहोचवणं हे माझं काम आहे. आणि त्याच्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करून ठेवा ॲक्ट रायडर्सला. आणि आत्तापासून, या क्षणापासून, आपण म्हणतो ना आज आत्ता ताबडतोब लगेच करायला पाहिजे. आत्ताच्या या क्षणापासून तुम्ही एका पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सीवरती व्हायब्रेट व्हायला सुरुवात करा. ग्रेटफुल राहा आणि बघत राहा तुमचा फेवरेट आणि पॉझिटिव्ह चॅनल ॲक्ट रायडर्स मराठी. धन्यवाद.